काही आता रात्रीच्या 2:04 झालेत. आम्ही लोक हॉरर मूवी बघतोय. सोनू दादा, राहुल दादा, आम्ही सगळे. आणि 3दा काय झालं, ते मूवी बघता बघताय ना तो फोन बंद झाला. म्हणजे मी याच्यात धरलाय बघा, पायाच्या मध्ये धरलाय बरोबर. तर तो मूवी 3दा कॅन्सल झाला. म्हणून आता 4थ्यांदा मी रेकॉर्ड करतोय, मूवी प्ले करेन. आता बघू बंद कशामुळे होते. टाईम दाखव रे. 2-4 तुझ्यावर भरोसा नाही, टाईम दाखव. 2-5 झाले असले. बघा आता मी रेकॉर्ड करणार आहे आणि असंच रेकॉर्ड करणार. आता बघू का होतं का. आता नाही झालं तर समजायचं काहीतरी वेगळा विषय. आता सांग ना, आवाज तू काढलेला वरतून आला पत्र्यावर नावाज कोण झाला? आहे. मला याच्यावर भरोसा नाही. अरे पत्र्यावर नाव झालं. तो बघ ना, तो का असा हसतोय. तू ना वरून नाव झाला. पण तो हसतोय का काय माहिती वर कोण होता. वरतून जिन्यात ना आता खाली उतर. नाही रे, मी आवाज काढला, मला माहिती आहे. अरे वरून आवाज आला. मला याच्यावर पूर्ण भरोसा आहे. हे अरे दादा, सोनू दादा, सोनू दादा, मला सांग हा विषय काय नक्की. परत लावणार. परत ते तेवढं लोड करत नसेल. अरे लोडचा प्रश्नच नाही त्या. हे का अचानक होतंय. आणि ते पण बघ, चालू पण तिथूनच होतं बघ परत. ते बघ आता चालू केलं ना. मेरा एक फ्रेंड है, ऐकलं, बहुत रिक्वेस्ट करके उससे ये बुक ली. मी तेच लावणार. एक्चुअली उसने मुझे एडवाइस किया था कि ये बुक अकेले में नहीं पढ़नी. अब क्योंकि हम यहाँ 4 नाव काय असते पिक्चरचं? भू. बू. हां, भू भू भो, असं वाला भू. BSW का? पाय थरथरतात माझे. हो, BSW. पाय ब पाय ब. अरे पाय का थरथर. पर ब्रोकर ने दिमाग खराब कर दिया. हाँ, रास्ते में. ए आता दादा मी हा घे तुझा फोन. तू झोप लागेल काय आता मला. काय बघतात काय कळत नाही. मीच बघायला लावलेलं. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आरडाओरडा नाही होते आणि होणार पण नाही. शांततेत जरा चालू करतो, कारण की इथे आरडाओरडा करायला पण आहे नाही घरी. आता केलं असतं, मम्मी वगैरे असते तर. आता आंघोळ करून आलो आहे जस्ट. आणि रात्रीच आम्ही लय लेट झोपलो. मला मी एक व्हिडिओ क्लिप ॲड करेन स्टार्टिंगला व्लॉगच्या. रात्री काय झालेलं, आम्ही लोक ना अचानक ठरवलं की मूवी बघायला. आय थिंक 1:30 वाजता तर आम्ही घरी आलो. 1-1:30 वाजता. आणि मग नंतर दादाचा प्लॅन झाला की आपण हॉरर मूवी बघू, हे बघू ते बघू, असं ठरलं. दादा बोलत होता कॉमेडी बघूया, सोनू दादा, संकेत दादा. राहुल दादा बोलला हॉरर बघू. आणि माझं पण मन होतं काहीतरी हॉरर झॉम्बी टाईप असं काहीतरी बघूया, म्हणून आम्ही लावलं. सबस्क्रिप्शन केले 3-4 याचे, नेटफ्लिक्स, हॉटस्टार, अजून जिओ सिनेमा, सगळ्याचे सबस्क्रिप्शन वगैरे घेतले हॉरर मूवी बघण्यासाठी. आणि मग 2-3 मूवी बघितल्या. एक होती ती फ्रेडीज, 5 नाईट्स ॲट फ्रेडीज. आणि दुसरी होती कॉन्जरिंग एक होती. आणि तिसरा होता बू म्हणून एक आहे. तर बू म्हणून आम्ही एखादा मूवी लावला. आणि थोडं झालं, स्टार्टिंग वगैरे झाली तर मूवीची. आणि नंतर काय झालं, मूवी बघता बघता म्हणजे जेव्हा सीन येतो ना, मेन सीन, तो सीन आल्यावर मूवी बॅक व्हायची परत. तर तसं एकदा झालं. नंतर मला वाटलं की माझा हात लागला असेल, मी दोन्ही हाताने फोन धरलेला. दादा बोललो तुझा हात लागला. मग मी बोललो परत एकदा घेतला हातात, तर परत एकदा तसंच झालं. मग थर्ड टाइम मी काय केलं, फोन 2 पायांच्या मध्ये ठेवला. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल ते. मी 2 पायांच्या मध्ये ठेवला फोन. फोन बंद झाला. परत तुम्हाला वाटेल मागून कोणीतरी हातबीत लावून केला, म्हणून मी काय केलं, अल्ट्रावाईडमध्ये हे केला कॅमेरा. आणि मग आता बोललो बघा, परत तेच झालं. नंतर आम्ही मूवीज बघितली नाही. तसं हे करता करता अर्धी बघितली. तसं करता करता 3:30 वाजले. 3:30 वाजले, 4 वाजले, 4:30 वाजले. मग झोपलो तर डायरेक्ट आता मागाशी उठलो. मला फोन आलेला तेच कॉलेज विलेजच्या याच्यासाठी. तेव्हा मी उठलो. आता बाहेर जायचा प्लॅन आहे बहुतेक ट्रेननी. मी गेलो नाही कधी ट्रेनने. मी एकदाच गेलो. आणि ते पण कशाला, तरी गेलेलो
हा दीदीने लंडनवरनं चॉकलेट्स पाठवलेले ते आणण्यासाठी गेलेलो मी आणि साठी ट्रेननी गेलेलो. आता हा परत नेतो आणि मला ट्रेनने नाही आवडत अजिबात. मी गेलो नाही ना कधी. तर आता बघू कसं काय. मला प्रवेशचा कॉल येतोय. मी त्याशी बोलतो आणि मग नंतर व्लॉग मग कंटिन्यू करतो. काय आता आम्ही जातोय कुर्ल्याला. ट्रेनच्या इथे आला आता. ए बाय बघा काय लंडन ब्रिज आहे ना रे. राहुलला तर रोज जातो नेते जाता ट्रेननी. चला ते कुठं पण घेऊन येतो गरमेत ना. याच्या माशा आणायला मला आणले. चला बघू पुढं. हे काय ट्रेन आहे का मेट्रो आहे? मेट्रो काय आहे? वंदे भारत. भारी. आलोय कुर्ला मार्केटला मासे बघायला. राहुल दादा तुझं नाव सुशांत अथर्व. आणि त्याचं नाव दे. अथर्व. त्याला जाऊ दे. फोनवर बिझी आहे. आता ते सगळं मार्केट चालू होतो. इथं आपण आलेलो ना एकदा माझ्याकडे होता ना मासा तेव्हा आम्ही आलेलो. चला आता पुढे बघू कसं करणार मासे घ्यायला. भारी अरवाना. हा आमचा अरवाना नमस्कार. अल्बिन ऑर्गाना. आता हे कुठं काम सर? भारी भारी मासे तिथे. हे बघा आपण हे बघा हे घेणार आहे. हे घेणार आहे. आता घेतलंय परवा एक घेतलंय आपण घेतलं. बघू आता पुढे जाऊन कसं काय. आधी इथे ब्लॉग एंड करतो नंतर पुढचं पुढे बघू. लय लहान आले बघा. एवढा मोठा टँक त्याच्यात मासे दिसत पण नाही. मासे नाही ते काय कोंबड्या बघा कशात. थोडा मोठा कोंबडा आणि इथं पोटे पण आहेत. किती भारी आहे. एवढूच आहे आता एवढूच आहे. आणि हे इथे पोपट वगैरे एवढं चांगलं मार्केट. पोचलो इथं ठाण्याला. तर घरी जाऊ. सुनिधीचा फोन आलेला. घरात जाऊन बघू आता काय विषय कसा काय. काय घ्यायचं तर मी अगदी झोपलेलो. म्हणजे थोडं डोकं दुखत होतं. दिवसभर राहुलला तर सोबत फिरलो. उन्हामुळे थोडं डोकं दुखत होतं. आणि मी सकाळपासून काही खाल्लं पण नव्हतं. मम्मीला नाही माहीत. भूक लागले थोडी. तर आता मम्मीकडून थोडे पैसे मागवतो आणि खातो. पाठवलं तर ठीक. नाहीतर मग खाली जाऊन खायला तुकडे. आणि आजचा व्लॉग पण अचानक एंड होईल बहुतेक. कालचा अचानक केला मी. द एंड वगैरे काय टाकलं नाही. तर आता तसं करू. जाणार होतो आम्ही गावाला. म्हणजे मी पुण्याला जाणार होतो. आता नाही जात आहे मी. आता घरातच आहे. बाय बाय. गाईज रात्रीचे वाजले 2:29. व्लॉग एडिट करत होतो. सगळे झोपलेत आणि एंड पण नाही केलं मी. अचानक बंद केलं. झोपेतनं उठून बंद केलं. तर आता व्लॉग एंड करतो आणि सकाळी पोस्ट होईल. तर करतो इथे सेंड. बाय बाय.